ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। दिसते कावड ना पुढे धक्का म्हणजे उजेड पडतो वाचायला. पुंडलिक वरती श्रीनाथ तुकाराम स्वामी महाराज येशंचन संधी जय जयंता भूसा करून शक्य ज्ञान प्रत श्रीरंगनाथ महाराज नमस्ते. पंचम स्तरम अदृष्टि का प्रश्न. वेद गुरु सत्य होवे व मिथ्या होवे दोनों रीति से वेद गुरु के अद्वैत ज्ञान बने नहीं. पूर्व चरण में यह कहा गुरुमुख द्वारा श्रवण किए वेद वाक्य के अद्वैत ब्रह्म का साक्षात्कार होवे है. ताकू सुन के अदृष्टि नाम द्वितीय शिष्य यह शंका करे है वेद गुरु सत्य होवे तो अद्वैत की हानि, असत्य होवे तो तीन ते पुरुषार्थ की प्राप्ति बने नहीं. दोनों रीति से वेद गुरु ते अद्वैत ज्ञान बने नाही. विषय असा आता पाचवा तरंग आहे. पाचव्या तरंगामध्ये मध्यम अधिकारी आहे. मध्यम का अधिकारी तो विचार असतो परंतु त्याच्याकडे वैरागी कमी असतं. तरी पण वैरागी पाहिजे एवढं असतं पण विचार असतो चांगला. त्या विचार दृष्टी मागच्या तरंगाच्या संबंधाने मागच्या तरंगामध्ये गुरुच्या उपदेशाने कृतार्थ होतो असा सिद्धांत आहे. पण विचारदृष्ट्या असं आता याच्या दृष्टीने संसार दुःखाची निवृत्ती मिथ्या वेद गुरुकडून होते तरी शक्य नाही. सत्य वेद गुरु म्हणलं तर तरी मोक्ष होत नाही. सत्य वेद गुरु म्हणलं तर भेद येतो. मिथ्या वेद गुरु म्हणलं तर मिथ्या वेद गुरुकडून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाने बंधाची निवृत्ती होते असं शक्य नाही. असा त्याचा पूर्व पक्ष आहे किंवा अशी त्याची शंका आहे. चौपाई. वेद गुरु जो मिथ्या कहिए तीन ते गुरु नसे न चाहिए. जैसे मिथ्या मरु थल को चल व्यास नाश को नहीं तामे बर. सत्य वेद गुरु कहे तू द्वैत भयो गयो सिद्धांत अद्वैत. यू संकर मत पेखी असुद्धा तजो सकल मदवादी प्रबुद्धा. आता काय कर दोन दोन ओळी वाचायचा बरं का. म्हणजे मग त्याचा अर्थ सांगता येतो. वाच. वेद गुरु जो मिथ्या कहिए तीन ते भवदुख नस्यो न चाहिए. आता तो वेद गुरु मिथ्या म्हणला आणि वेद गुरु मिथ्या असणारे त्याच्याकडून बहुत दुःख निवृत्त होत नाही असं तू म्हणलं ते. हां. जैसे मिथ्या मरुथल को जल प्यास नाश को नहीं तामे बर. जसं मृगजल आहे ते खऱ्या ताणाची निवृत्ती करत नाही. ताण म्हणजे आपलं पाणी प्यायचं ताण ते मृगजलाच्या पाण्याने ते नाही होत नाही. सत्य वेद गुरु कहे तू द्वैत भयो गयो सिद्धांत अद्वैत. आणि जर सत्य वेद गुरु म्हणलं तर द्वैत येईल आणि जे अद्वैत सिद्धांत आहे त्या अद्वैत सिद्धांताला काही तितकं प्राधान्य नाही राहत. हां.
यू शंकर मत पैकी असुद्धा तजो सकल मध्वादी प्रबुद्धा. आता त्याचं उत्तर द्यायला लागलेत. असं जे तुझं म्हणणं आहे ते तुझं म्हणणं शास्त्राच्या आणि आदिगुरु शंकराचार्याच्या आणि वेदव्यास यांच्या विरोधात आहे. वेदव्यास शंकराचार्य यांचा अद्वैत सिद्धांत आहे. आणि ही जी शंका आहे ही शंका मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य असे. आता हे भेदवाद आहेत. परमार्थामध्ये यांचं तपामध्ये भक्तीमध्ये महत्त्व आहे, परंतु भेदवाद असल्यामुळे देव एक आणि आपण एक असं वाटणं ह्याला भेदवाद म्हणावा. भेद या शब्दाचा अर्थ आपण जे ब्रह्मरूप आहेत, आपण जे साक्षी स्वरूप आहेत, आपण जे देवरूप आहेत हे त्याला मान्य नाही. म्हणजे आपण भक्त आहेत, देव वेगळा आहे असं यांचं म्हणणं आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी तुम्हाला उभयपाशी रज्जू नाही केला. उभयपाशी रज्जू नाही असा असतो की गळ्याला फाटा टाकला आणि दोईकून धरलं जातं. तसं त्याला दोईकून अडचण केली तुम्हाला, त्याच्या विचाराने दोईकून अडचण टाकली तुम्हाला. वेदगुरु मिथ्या म्हणावं, संसार निवृत्त होत नाही. वेदगुरु सत्य म्हणावं तर ब्रह्म एक सत्य वस्तू ब्रह्म आहे ते असं नाही, ते दोन सत्य होती अशा रीतीने. तर त्याच्यावर शंकर हे समाधान करायला लागले. ग्रंथ करते अरे रामानुजाचार्य हे बुद्धी आहे. वेदव्यास वेद शंकराचार्य याने अद्वैत सिद्धांत मानला आणि ते बरोबर आहे असं त्यांना म्हणायचं. आता मृगजलाने चालण्याची निवृत्ती होते किंवा सत्य पदार्थाने सत्याची निवृत्ती होते. हे जरा थोडासा विषय बारीक आहे, पण हे पुढे आलं सांगा मी तुम्हाला. पण हे वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आणि रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य ही चार आचार्य भेदवादी. भेदवादी म्हणजे जीव आणि ब्रह्म याचं एकत्व नाही असं मानणारे. मग काय म्हणतात, देव आणि भक्ती कराय, देवाची भक्ती करावी. देव सगुण साकार आहे, त्यांची भक्ती करणं हे परमार्थ आहे. पण हे परमार्थ भक्तीच्या दृष्टीने काही टक्केवारी मानल्या जाईल, परंतु सिद्धांताच्या दृष्टीने अद्वैत ब्रह्म ज्याचं प्राप्त असे अद्वैत सिद्धांतवादी असणारे वेदव्यास, अद्वैत सिद्धांतवादी असणारे आद्यगुरु शंकराचार्य त्यांच्याशी याचा काही समन्वय लागत नाही, म्हणून त्याचा विचार सांगतात ते. यह शंका भगवान मोही उपजे उत्तर देहू दयाल न कोपिजे. म्हणून ही अशी शंका आहे त्याचे शिष्याची. म्हणून ह्या शंकेचं उत्तर तुम्ही द्या. दयाळू कृपावंत आहेत तुम्ही. उत्तर शंकर मत की प्रमाणता गुरु बोले सिसकी सुनिबानी शंकर को मत परम प्रमाणी. चार यार मध्वादी जय है वेद विरुद्ध कहत सबते है. यामे व्यास वचन सुनी लीजे शंकर मत ही प्रमाण करीजे. आता इथे वेदव्यास आणि शंकराचार्यांचं मत तू मान्य कर, आणि हे मध्वाचार्याधिकारचं ते मत बरोबर नाही असं त्याचा अर्थ आहे. हां, कारण हे भेदवाद आहेत ना. आता तुम्हाला थोडंसं बारीक सांगतो. आता ते तुम्हाला इतकं माहीत नाही. मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य हे भेदवादी म्हणजे आचार्यांचा चांगला आहे, पण सिद्धांताला कमी पडले. सिद्धांत म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे असं त्यांना मान्य नाही. जीव तो भक्त आहे आणि देव तो देव आहे. फक्त त्या देवाच्या प्राप्तीकरता भक्ती करावी, हे करावं. पण हे म्हणणं तुझं वेदाच्या व्यासांच्या आणि आदिगुरु शंकराचार्याच्या
यांचा सिद्धांत तुला कळला नाही, अद्वैत तत्व तुला कळत नाही. म्हणून हे म्हणून हे कसे आहेत विचाराच्या दृष्टीनं त्यांच्या पदातून जर विचार केला तर हे षट आहेत. षट म्हणजे मूर्ख आहेत. कोण? रामानुजाचार्य. आणि रामानुजाचार्य त्यांनी षट म्हणावा, आपल्याला म्हणायचा अधिकार नाही. यांचं कर्म जर पाहिलं, यांची उपासना जर पाहिलं, यांचा आचार जर पाहिला, खूप चांगला. हे आचार्यांच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, भक्तीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. परंतु नुसत्या भक्तीमध्ये सुखाचा लाभ नाही, नुसत्या भक्तीमध्ये आचार आहे. म्हणून हे व्यास, शंकराचार्य, वाल्मिक ऋषी यांच्या विरोधात येते. म्हणून ह्याला पडच मूर्ख म्हणायचं असं त्यांनी म्हणावं. पडच मूर्ख म्हणजे कळत असून न कळण्याचा व्यवहार करणं. कली में वेद अर्थ बहु करी है, श्री शंकर शिव तब अवतारी है. आता कलीमध्ये वेदाचा खूप विचार केला वेगळ्या रीतीनं, तरी पण त्याच्याकरता वेदाचा बिनचूक अर्थ कळण्याकरता, वेदाचा बिनचूक समन्वय करण्याकरता आद्यगुरु शंकराचार्यांनी अवतार घेतला. हे शंकराचार्य शंकराचा अवतार आहे. आणि शंकराचार्यांनी अवतार घेऊन त्यांनी अद्वैत तत्व सिद्ध करून दाखवलं. जैन बुद्ध मत मूल उखारे, गंगा ते प्रभू मूर्ती निकारे. म्हणून आता हे बुद्धमत, जैन मत हे सगळं त्यांनी मोडून काढलं, त्यांचं तत्व बाधित केलं आणि ती मूर्ती त्यांनी गंगामधून काढली जाईल, सगुण परमात्म्याची. शंकराचार्य. शंकराचार्याने. जैसे भाणु उदय उजियारो, दूरी करे जग में अंधियारो. सब वस्तु ही जुको त्यू भासे, संशय और विपर्यय नासे. जसं सूर्य उदय झाल्यानंतर रात्र नाहीशी होते, त्याप्रमाणे शंकराचार्य सूर्यरूपाने प्रगट झाले आणि त्यांनी अज्ञानरूपी अंधार नाहीसा केला, सुखदुःख मिथ्या सांगितलं, असं त्याचा विचार आहे. वेद अर्थ में त्यू अज्ञाना, नसीहे श्री शंकर व्याख्याना. म्हणून वेदामध्ये काय? वेद अर्थ में त्यू अज्ञाना. वेदाचा जो अर्थ त्याच्याविषयी अज्ञान. नसीहे श्री शंकर व्याख्याना. म्हणून वेदाच्या ठिकाणी बिनचूक कळणारे हे शंकराचार्य व्यास आहेत. बाकीचे वेदाचा अर्थ इतरांना नाही कळला. करी हे ते उपदेश यथार्थ, नासही संशय अरु अयथार्थ. आणि जे शंकराचार्य यथार्थ तत्वज्ञान सांगितल्यानंतर संशय राहत नाही. और जो वेद अर्थ को करी है, ते 60 वृता परिश्रम धरी है. जे वेदाचा अर्थ विरोध करतील ते षट आहेत, ते मूर्ख आहेत. झालं. यू पुराण में व्यास कही है, शंकर मत में मान यही है. म्हणून यो म्हणजे एक पुराण आहे, त्या पुराणामध्ये वेद व्यासाने आणि शंकराचार्यांनी सांगितले तेच समन्वय बरोबर आहे. मध्वादिक को मत न प्रमाणी, यह हम व्यास वचनते जानी. मध्वाच्या दिकाचं जे मत आहे ते प्रमाण नाही, अप्रमाण आहे. आम्ही वेद व्यासांच्या विचाराने कळलं आम्हाला. और प्रमाण कहू सो सुनिये, वाल्मीक करिषी मुख्य जुगनिये. तिनी मुनी क्यो ग्रंथ वाशिष्ठा, तामे मत अद्वैत स्पष्टा. म्हणजे वाल्मिक ऋषीने एक वाशिष्ठ ग्रंथ केला आहे आणि त्या योग वाशिष्ठ ग्रंथामध्ये हे सिद्धांत खूप गोड केला आहे. म्हणून हे बाकीचे जे मध्वाचार्य दिकांचे मत आहेत ते अप्रमाण आहेत, ते वेदाच्या विरोधात आहेत. त्याला श्री शंकर अद्वैत ही गाणो, तिनको मत यह हेतु प्रमाण. म्हणून शंकराचार्याचं मत अद्वैत आहे तेच माना, बाकीचे त्यांचं मत मानू नका. वेद विरुद्ध आहेत त्यांचे. भेदवाद की अप्रमाणता. हो, आणि हे भेदवादी जे आहेत ते अमान्य आहेत, अप्रमाण आहेत. ते कशा रीतीनं? वाल्मिक करिषी वचन विरुद्ध, भेदवाद लखी सकल अशुद्ध. म्हणजे वाल्मिक ऋषी होऊन गेले, त्यांच्या विरोधात जे असणार मध्वाचार्य ते ऐका. टीका वाचू का? सर्व प्रकरण का भाव यह है,
व्यास भगवान ने पुराण में यह कही है, जब कली में वेद के अर्थ को नाना भांति करेंगे तब कृपालु शिवश्री शंकर नाम धार के अवतार लेके बद्रीनाथ की मूर्ति का देव नदी मध्ये उद्धार, स्वस्थान में स्थापन, जैन बुद्ध मत खंडन और वेद का यथार्थ व्याख्यान करेंगे। आता वेद व्यासाने जैन मत, बुद्ध मत, आणखीन भेदवादी यांचं सगळ्याचं खंडन करून बद्रीनारायणाची मूर्ती वेद व्यासाने देव नदीतून काढली आणि त्यांनी स्थापना केली. कारण ते मूर्तीला मानत नाहीत. जरी मूर्तीला म्हणतात हे लोक म्हणतात मध्वाचार्य आणि बुद्ध लोक जे आहेत ना ते मूर्तीला मानत नाहीत. मूर्ती नाही त्यांच्या मतामध्ये. मग ते काय शून्य मानतात. मग शून्य मानणारे जे आहेत त्यांना वेदही कळत नाही, वेदाचा अर्थ कळत नाही आणि संतांचा विचारही कळत नाही. फक्त त्यांच्यामध्ये एकचं नाग उघडं फिरायचं. जरा त्यागाचा विचार करतात थोडासा. त्यागाचा विचार म्हणजे आंधळा त्याग. त्याग म्हणजे कोणाला दुःख द्यायचं नाही, हे त्यांचं एक तत्त्व आहे. पण दुःख द्यायचं नाही ही गोष्ट खरी असली तरी दुःख कशा रीतीने द्यायचं नाही हे त्यांना कळत नाही. अहिंसा या शब्दाचा अर्थ कोणाला दुखवायचंच नाही. अरे कोणाला दुखवायचं नाही हे आंधळेपणा झालं. कसं ते आता ते तुम्ही दुखवायचं नाही असं म्हणतात पण दुःख होतं तुमच्याकडून. कसं होतं आहे ना. पाणी गाळून पिताना किती जंतू मरतात, पायाखाली चालताना किती जंतू मरतात. मग तुमच्या अहिंसा कुठे गेली. एक दुसरी गोष्ट एक अशी आहे, एक सगळ्याला जर दुःख देत असेल, एक व्यक्ती सगळ्याला जर दुःख देत असेल तर ते व्यक्ती बाजूला ठेवणं यात काय चुकीचं आहे. आणि तुम्ही कोणी दुःख द्या, कोणी काही करा, कोणाला दुःख व्हायचंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे अगदी आंधळेपणाचं भाषा आहे, वेदाच्या विरोधात आहे. म्हणून शंकराचार्याने शिवपरमात्म्याने शंकराचार्याचा अवतार घेऊन या सगळ्या लोकांचं खंडन केलं. हे आंधळेपणाचा बाजार म्हणून. याच्यावर तुम्ही नाही रे तुमचा हा विषयच नाही, तुमचा विषय असला तुम्ही काय असं महाग पडतात. विषय नाही पण आता उघड आहे म्हणून सांगते. ज्ञानेश्वरी तुमची किती वेळ झाले वाचायची. एक वेळ झाले असेल, नाही कळायचे. पण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना 150 वय लिहिलं त्या लोकांचं खंडन करायला. आताचे जे बुद्ध लोक आहेत, आता हे बुद्ध लोकांचं राज्य म्हणतात ना, हरिजन नाही, कोणी नाही, जात नाही, पात नाही, कोणाची मुलगी कोणी केली तर चालेल, कोणाचा मुलगा कोणी केलं तर चालेल, असंच त्यांचं मत. हे वर्णशंकर आहे आणि नास्तिकाचं मत आहे. त्याला धर्म मान्य नाही, त्याला एकच मान्य, व्यक्ती मान्य आहे. आणि त्या व्यक्तीला जात मान्य नाही, त्या व्यक्तीला आचार मान्य नाही. त्या व्यक्ती फक्त एक मानव, एक जात आहे आणि त्याने अहिंसा करू नये, कोणाचं मन दुखवू नये, कोणा प्राणाला धक्का देऊ नये असं त्यांचं मत आहे. परंतु हे आंधळेपण आहे. तुकोबारा, ज्ञानोबारा या मताला आंधळेपणा म्हणतात. त्याला हे नाही तो मागच्या लक्षाविषयी यायचा. मी काही काळ गेल्यावर कळलं ना. आता हे ऐकायला बरं आहे, त्यातलं गमक नाही कळायचं. या व्यास वचनते श्री शंकर मत प्रमाण हे. म्हणून या विचाराने आत्ताच्या याचं खंडन करणारे वेदव्यास आणि शंकराचार्य यांचंच मत मान्य आहे. और मध्वाधिकरण का भेदमत अप्रमाण है. म्हणून मध्वाधिकांना जे भेदवाद आहे त्यांचं मत अप्रमाण आहे, मग मान्य नाही. मध्वाधिक म्हणजे आता सांगितले यांचा आचार खूप चांगला आहे, यांचे व्यक्तिमत्व चांगलं आहे. परंतु जीव हा परमात्मा आहे असं नाही त्यांना म्हणणं. जीव तो जीवच आहे आणि देव ते देवच आहे असं मानतात. म्हणून हे मत वेदाच्या बाह्य आहे, साधूंच्या बाह्य आहे. म्हणून ह्यांचं मत अप्रमाण आहे. पण हे कोण लोक आहेत, साधे नाहीत, हे तुम्हाला माहीत नाही झालं. हे एक मारुतीचा अवतार, एक ब्रह्मदेवाचा अवतार, एक चित्तशक्तीचा अवतार. ही तिन्ही लोक भेदवादीत. चित्तशक्तीचा अवतार वल्लभाचार्य, मध्वाचार्य लक्ष्मणाचा, रामानुजाचार्य हनुमानजीचा अवतार. हे सगळे भेदवादी आहेत. तरी पण त्यांनी भेदवाद का स्वीकारला. हे निव्वळ बहिर्मुख लोक आहेत.
त्यांना फक्त आचरणाचीच किंमत दाखवून त्यांना आचरण बनवायचं आहे. म्हणून त्यांनी भेदभाव स्वीकारला. वास्तविक ह्यांना अद्वैत मान्य आहे अंधारात, पण हे जीव निव्वळ 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 माणसाच्याही पलीकडे गेलेत, म्हणून त्यांना आचरण बनवायचं. म्हणून हे भेदभाव अद्वैत त्याच्या दृष्टीने कमी आहे. आणि अहिंसावादी तर ते मान्यच नाहीत. हे बुद्ध आणि हे जैन हे काय आमच्याकडे नाहीत त्याचा विचार, हे नुसते आंधळे आहेत. और उपनिषद, गीता व सूत्र ये तीनों जो वेदांत के प्रस्थान है, तिनके यद्यपि मध्वादिक ने किसी तरह खींच के स्वस्व मत के अनुसार व्याख्यान किए हैं, हे ज्ञानाचं प्रस्थांतर आहे. ज्ञानाचं प्रस्थांतर 3 आहेत तिथे. 3, एक उपनिषद वेद, एक गीता आणि एक ब्रह्मसूत्र. हे 3 ग्रंथ प्रस्थांतर म्हणावा. हे 3 ग्रंथ प्रस्थांतर म्हणजे मूळ म्हणावं. आणि या मूळ ग्रंथाने अद्वैत सिद्धांत सांगितला. म्हणून या लोकांनी मध्वाचार्यांनी वेदाचा अर्थ इकडे ताणातून करून लावला आहे, म्हणून ते बरोबर नाही. माणूस काहीतरी अर्थ बळच लावते ना, तसं ते बरोबर नसतं. अर्थ काय तुम्हाला सांगावं रे, सांगतो एक वाक्य. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीव यो ना परहा. आता हे काय करतात, ब्रह्मसत्य जग मिथ्या, पण जीव त्या श्रुतीमध्ये जीव ब्रह्मून वेगळं नाही असतात. जीव यो ना परहा, जीव हा ब्रह्मून वेगळा नाही. पण हे काय करतात, जीव परा म्हणजे जीव हा वेगळा आहे, ब्रह्माशी एकत्व नाही असा ते अर्थ लावतात. जीव यो ना पराहा, जीव हे ब्रह्मरूप नाही म्हणून ना पराहा, म्हणून जीव ब्रह्मरूप नाही असं त्याचा अर्थ ओढून ताणून लावतात. पण हे मत अगदी आंधळेपणाचं आहे. नाही, हे तुमचा विषयच नाही, पण ऐकून जा. कारण सर्व सुखगोडी शास्त्र निवड ना, सगळं शास्त्राचा आढावा कळला पाहिजे ना. वर्तमान काळामध्ये कोणाचं शास्त्र चाललं आहे, कोणाचं मत चाललं आहे, समाज कोण न्यायला लागला हे कळलं पाहिजे. हो. आणि हे आपला सावधगिरी आहे. पुन्हा आता तुम्ही शाळेमध्ये सगळ्याला एकत्र बसवतं का नाही, सगळ्याला एक बेंचवर बसवतं का नाही, सगळ्याला खायला देतात का नाही, हे सगळं आंधळपणाचं बात आहे. का तुम्हाला त्याचं एक वर्ण सांगतो. ही सगळे मुलं एका वर्गात बसवल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेमाचा व्यवहार होऊन वर्गभ्रष्ट होतात, आचारभ्रष्ट होतात, तत्वनिष्ठ राहत नाही आणि निव्वळ पशुसारखे राहतात. म्हणून शास्त्राने आचरण सांगितलं, शास्त्राने विचार सांगितला, हे साधुसंताकडे आहे. आणि ह्या लोकांकडे मानवजात म्हणून त्याला आचरणाचा काही प्रश्न नाही. कोणी एका ताटात बसतात, कोणी एकमेकाला बसतात. त्याच्यामुळे ते एकमेकाच्या संसर्गाने, प्रेमाने, एकमेकाच्या विचाराने माणसं तपस्वी राहत नाही, माणूस आचारयुक्त राहत नाही, माणूस पशुसारखा वागतो. म्हणून हे मत सगळं आता हे जैन मत आहेत. याच्यामध्ये आणखीन दुसरं कोण बुद्ध मत आहे. यांच्यामध्ये एका ताटात बसायचं, ते एक मोठं ताट करायचं आणि त्या ताटावर सगळं अन्न घ्यायचं आणि सगळीने ताटात बसून खायचं. कोणी असो, ते मुलगी असो, महार असो, मांग असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, कोणीही असो, ते एका ताटात बसून खायचं. हे त्यांचं मत आहे. असं आहे. पण याच्यापासून काय होतं हे तुम्हाला कुठे कळतं आहे. याच्यापासून एक तर पवित्रता राहत नाही, एक तर पवित्रता न राहिल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान नाही. हे त्याचं वर्म आहे. असं ते हे लोक मानसिक समाधान यांच्याकडे मिळत नाही, वेदबाह्य आहे त्याला. म्हणून वेदबाह्य बोले तो पाषाण. वेदबाह्य जो बोलतो, वेदाच्या विरोधात वागतो, तो पाषाण आहे, तो मूर्ख आहे असं तुकोबाराय म्हणतात. वेदबाह्य बोले तो लंड. अरे वेदबाह्य बोलणारा जो कोणी माणूस आहे तो मूर्ख आहे त्याला, असं तुकोबारायचं म्हणणं आहे. आणि वेद या शब्दाचा अर्थ जर काय, एक अपरुष वेद म्हणजे त्या वेदाची उत्पत्ती कोणी नाही झाली, त्या वेदाची उत्पत्ती एक. आता एक सांगून चालू, आता जे नाही आहे विषय, ऐकून जा, उपयोगाला पडेल कधी शाळेमधलं बोलणं हे.
साधूच्या बैठकीतलं बोलणं आहे, हे कधीतरी उपयोगाला पडतं. याच्यावर एक विषय सांगतो मी, त्याईनं सांगितलं होता. हे ईश्वर हे वडील आहेत ना, ते आता जय गुरुदेव असं नाही का माझं एक नगरला ते माऊली त्यांच्याकडे हे गेले. गेल्यानंतर त्यांच्या बोलताना ही ईश्वर बोलला, हे ऐकलेला विषय. ईश्वर बोलल्यानंतर त्या लोकांना असं अद्भुत वाटलं, हे काय आहे, कोणकोण आहे ही किंमत. त्याला बोलणाऱ्याला कळलं नाही, ऐकणाऱ्याला कळलं नाही, परंतु त्यांच्या मताचा एक वजनदार विषय वाटला ह्यांच्या बोलण्यातून. हे असं आहे ते न कळता जरी तुम्ही शहाण्याचं बोललं तरी लोकांवर वजन पडतं. पण हे का की ही निवड चालली. हे जे भेदवादी आहेत, शून्यवादी आहेत, ती निवड भेदभावी आहेत झालं. यांना आचार नाही, विचार नाही, काही नाही. त्यांच्यातलं एक मोक्ष सांगू का, त्यांच्यातलं एक देव सांगू का तुम्हाला? याच्यातला देव सांगतो आणि यांचं मत सांगतो, यांचा मोक्ष सांगतो. 40 दिवस अन्न पाणी घ्यायचं नाही, अजिबात अन्न पाणी घ्यायचं नाही, एक बरं का. आणि त्यांना अन्न पाणी नाही, 40 दिवस नाही दिलं माणसं जगू शकत नाही, असं एक निर्णय. मग 40 दिवस अन्न पाणी न दिल्यानंतर त्या जीवाचे तळमळ होत असेल का नसतं. पण त्यांच्या मतामध्ये आमच्या धर्मात तयार अन्न पाणी बरं. एक दुसरी गोष्ट एक आहे, त्यांचा मोक्ष कसा आहे तर तापल्याला दगडावर त्यांना झोपवायचं. उन्हाळ्यामध्ये भयंकर दगड तापतो मोठा, आणि त्या शिळावर नेऊन ह्या माणसाने 40 दिवस ज्याला उपास केला त्याच्यावर त्याला नेचवायचं आहे. आणि मग त्याचा प्राण जातो, आणि तो प्राण कुठे शून्य होऊन जातो. हे यांचं मत आहे असं. आणि याच्यात अहिंसा कसं आहे, आता लई लांब गेलो पण ऐकून जा. हे जैन लोक, अहिंसावादी लोक, पांढरे कपडे घालणारे लोक, नागे फिरणारे लोक, ही जैनवादी आहेत. यांचा देव किती घाण आहे हे तुम्हाला सांगितलं तर न्यायप्रकाशामध्ये याचा विषय आला, तो माझ्याकडे ग्रंथ आहे. यांनी काय आता सांगून जातो, किती बुद्धिहीन माणसं आहेत हे कळायला पाहिजे. नागे फिरतेत, काय त्याग असतो काय, नागे जनावर फिरते झालं. नागं फिरलं म्हणजे काय, माणसं विधेमुक्त महात्मा वेगळं बरं का. हे मतावर विषय चालला. हे आता बुद्ध लोक हे नागे फिरतात का नाही, पाहिलं का कधी तुम्ही? तर त्या लोकांचं शून्य, त्या लोकांचा देव कोणता आहे, पुगदर आणि अब्दल म्हणजे काय हे तर नाही कळत. पुगदल अब्दल तुम्हाला न्यायप्रकार दाखवतं, त्यात लिहिलेलं आहे त्याने. कोरडा गो म्हणजे त्यांचा देव. सांगा कसं करायचं, कळतं काय तुम्हाला? हे त्याच्यात खपले निघाले पाहिजे, असं चिकट नको. इतकी बुद्धिहीन लोक आहेत. आणि हे तुम्हाला साधू इतके शिकवतात की बाबा त्याच्यामध्ये बुद्धिहीन लोक, पैशावाले लोक त्यात पडले जातात, पण परमतत्व त्याला कळत नसतं. आमच्या ज्ञानोबा तुकोबाराकडे या, त्यांचे व्यवहार बिनचूक, त्यांचं बोलणं बिनचूक, आणि त्याचं तत्त्व बिनचूक आहे. या लोकांचं बोलणं बिनचूक नाही, वागणं बिनचूक नाही, तत्त्व बिनचूक नाही. इतकं अंधपणा म्हणून हे सांगायला आलं. म्हणून शंकराचार्य आणि वेदव्यास यांचंच मत प्रमाण आहे. बाकीचे मध्वाचार्याचे कंचं, शून्यवाद्याचे कंचं मत प्रमाण नाही, मान्य नाही. तथापि व्यास वचनते श्री शंकर कृत व्याख्यान ही यथार्थ है. म्हणून वेदव्यासांचंच मत किंवा त्यांचा विचार हेच योग्य आहे त्याला. और आदिकवि सर्वज्ञ वाल्मीकि ऋषि ने उत्तर रामायण वाशिष्ठ नाम ग्रंथ किया है. तहा अद्वैत मत में प्रधान जो दृष्टि सृष्टिवाद है सो अनेक इतिहासन से प्रतिपादन किया है. याते वाल्मीकि वचन अनुसार अद्वैत मत प्रमाण है. आता वाल्मीकि ऋषीने योग वाशिष्ठ ग्रंथ केलं, उत्तर रामायण केलं. उत्तर रामायणामध्ये आणि योग वाशिष्ठामध्ये दृष्टी सृष्टिवाद सांगितला, ते वाल्मीकि ऋषीने सांगितलं. ते खूप मान्य आहे, खूप किंमत. आता दृष्टी सृष्टी म्हणजे काय हे कळलं पाहिजे मला. दृष्टी आणि सृष्टी. आता दृष्टी सृष्टी या शब्दाचा दृष्टी म्हणजे ज्ञान, सृष्टी म्हणजे पदार्थ आहे ना. पण ही तुम्हाला शब्दाच कळलं.
पण दृष्टीसृष्टीवादामध्ये त्या पदार्थाची आणि ज्ञानाची एकदम प्रतीच आहे. त्याची उत्पत्ती नाही. ज्ञान आणि पदार्थ याला कार्यकारणभाव नाही. ज्ञान आणि पदार्थ याचं क्रमण अशी उत्पत्ती होत नाही. शब्दाचा विषय एकाच काळाचा आहे. याला पाठीमागं येऊन गेला विषय चौथ्या तरंग युगपत उत्पत्ती. युगपत उत्पत्ती अरे काय कळायला लागलं रे तुम्हाला हे ऐकायला. युगपत उत्पत्ती म्हणजे उत्पन्न होणं त्याच वेळेस मावणं याला युगपत म्हणावं. जन्म आणि मरण एकाच क्षणात आहे. तसं जग आता काय सांगू तुम्हाला ऐकून जातं. जग त्यात जगाचं ज्ञान आणि जग एकच क्षण. ह्याला आयुष्य नाही, ह्याला काळ नाही. एवढा सिद्धांत आहे त्याला. पण किती जीव किती रस्ता नाही कळते. बोल तर रामप्रभूने वशिष्ठाला विचारलं, गुरुवर्य मला एका शब्दात उत्तर द्या. वशिष्ठाने योग वशिष्ठ लिहिलं आहे. वाल्मिकीने उत्तर रामायणानंतर योग वशिष्ठ लिहिलं आहे. असं तिथला विषय आलेला आहे. तर रामप्रभूंनी विचारल्यानंतर वशिष्ठाला विचारलं की मला एका शब्दात उत्तर द्या. वशिष्ठाने बोलले नाही. वशिष्ठाने उत्तर नाही दिलं. प्रभूला वाटलं माझं काही चुकलं का बोलण्यामध्ये. गुरुवर्याला माझ्या बोलण्यात काहीतरी नाराज वाटले का. असं थोडा वेळ झाल्यानंतर रामप्रभूने विचारलं, गुरुवर्य माझं विचार काही कमी काही बरोबर नाही का. मी जे विचारलं त्याचं उत्तर देतो मी दिलं नाही, काय कारण. अरे बोले रामा तुझं उत्तर मी त्याच वेळी देऊन टाकलं. ते कसं. तू काय म्हणला, मला एका शब्दात उत्तर द्या. अरे नाही रे हे ऐकून जातं. तळमळ वाटते रे. अनाधिकारी जीवाची तळमळ वाटते. त्याला कळतच नाही काय करावं. आणि जोपर्यंत ही तुम्हाला तत्व कळत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागे दुःखाचं डोंगर संपणार नाही. हे लिहून ठेवा मला. जोपर्यंत हे तत्वज्ञान तुम्हाला साधूंच्या घरच्या भिंत चूक कळत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागे आग्नेचा डोंगर यायचा. किती समाधान नाही कोणाला. आणि समाधान नसतं म्हणजे दुःखाचा डोंगर आहे. मग ते मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत लिहिले आमच्या साधूने. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तोच शोधून पाय. अरे विचार कर. जगाला विचारता अरे जगात सर्व सुखी कोण आहे. सर्व सुखी कोणी नाही झाला. सगळे दुःखे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, माँ दुखिया, बेटा दुखिया, जपे दुखिया, तपे दुखिया, वही नर सुख जिने मन को जिकार. हे सगळे दुःख आहेत. आणि ते दुःखाचे डोंगर इतका आहे की तुकोबाराय एकदा तर असं म्हणले, मी जर या दुःखाचं वर्णन करू लागलो तर दगड फुटेल एवढं दुःख. पण बुद्धिहीन माणसाला कळतच नाही तर उत्तर येतं. दुःख नाही. जर स्वरूपाला सोडलं तुम्ही, जर साधूंच्या बौद्धाच्या बाजूला जर राहिलात तर मला अजिबात सुख नाही झालं. पण मोहनावच्या पडद्याने ते दुःख वाटत नाही झालं. त्याला एक माऊलीनं नवी अध्यामध्ये विषय लिहिला आहे. नवी अध्यात माऊलीनं. आता तुमचा विषयच नाही ते, पण आता पुण्यांनी करा, तपश्चर्या करा म्हणजे कळत. त्याला आचार विचार साधूंच्या नियमाने वागा म्हणजे तत्व कळेल. तिथं लिहिलं आहे, लेवणी सुखाशी अंगी जगाशी छळी. एक राजाचा मुलगा आहे. आता राजाचा मुलगा असल्यामुळे कोणाला काही बोलता येत नाही. मग त्या पोरानं काय केलं, सगळ्याच्या बोटामध्ये विंचू सोडून दिले. मग आता विंचू सोडून दिल्यानंतर सुखायचं ना. तसं हे जे असणारा जीव त्या मोह नावाच्या कपड्यामधून विंचाचा विष का भोगतो, सर्पाचा विष भोगतो झाला. मोहरूपी सर्प डंकला करू काय, अशाच प्रश्न जड झाला पाय. अरे मोहरूपी सर्प चावला रे तुम्हाला. आणि मोहरूपी सर्प चावल्यामुळे विषयाच्या लहरा येतात. सर्वच्या विषयाच्या लहर येतात. मग ते लहर कामाची लहर आहे, क्रोधाची लहर आहे,
मोहाची लहर, विकारची लहर आहे, मी माझीची लहर, ही लहर आहे झालं. हे मोहरूपी सर्प चावल्याचा परिणाम आहे. मोहरूपी सर्प डंकला करू काय, अशा तृष्णेने जड झाला पाय, अशा ही त्याची विषयाची बाधा आहे. अशा तृष्णा ही याने परमार्थाकडे तुम्हाला पाय उचलू देत नाही. परमार्थाकडे अशा तृष्णा या विषयाच्या मोहरूपी विषय सर्पाच्या बाधाच्या विषयाचा परिणाम तुम्हाला पाय उचलू देत नाही. अशा तृष्णा त्याने झाला जड पाय, असा पाय तुम्हाला इकडे येऊ देत नाही, परमार्थाकडे येऊ देत नाही खऱ्या. हे परिणाम. आणि हे का सांगायला लागलो मी, आता विषय माझा खूप लांब आला झालं. दृष्टीसृष्टीवाद हे रामप्रभू आणि वशिष्ठ किंवा आणखी त्या योग्यते कोणी असतील ते का त्या योग्यतेचे असलेले. याला एक उदाहरण देतो तुम्हाला कळण्याकरता. माऊलीने सांगितलं हरिपाठामध्ये, कापराला पेट घ्यायला किती वेळ लागतो. कापूर आहे ना, त्याला काडीचा स्पर्श झाला अग्नीचा किती वेळ पेटतो, लगेच. तसं त्या योग्यतेचं ज्याला अंतकरण झालं त्याला स्वरूप प्राप्ती झालं. नाहीतर मग अधिकार परत ते झालं, मग थापटून 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 त्याला नीट करायचं. मग ह्याला एक शास्त्र लिहितं आहे, एक शेणी बुद्धी, एक मेणी बुद्धी आणि एक हे कापराची बुद्धी. शेणी बुद्धी म्हणजे ओल्या शेणामध्ये वीज तुला किती लावलं त्याचं विजून जातं. तसे विश्वास पामर जे आहेत त्यांच्यापुढे परमार्थ त्यांना मानतच नाही. विषय पामर जे विषयात रंगलेले आहेत आहे ना. किंवा तुकोबाराच्या भाषा सांगू, आता मी दृष्टीसृष्टी सांगता खूप खाली आलो. दृष्टीसृष्टीवाद साधूंचा शेवटचा भूमिकेचा आहे, पण हे का कळत नाही म्हणून सांगायला लागलो. त्याला तुकोबारा सांग, ऐसा कोण आहे हे ज्या नावडी स्त्री पुत्र धनदार आधन. असा कोण आहे तुकोबारा, द्या मला निवडून. ज्याला स्त्री पुत्र धनदार आवडत नाही असं द्या मला निवडून. हो, तर असा न आवडणारा पुरुष एखादा सुखाचार्यासारखा, एखादा गुरुजीसारखा, एखादा बदले महाराजासारखा असतो झालं. हे बाकीचे सगळे बाधित आहे झाले. आणि हे जर असेल तर मग तुम्हाला आनंद, स्वरूप आनंद, अखंड आनंद भक्त येतो झालं. हे चक्रते. आणि आता याच्यापेक्षा दृष्टीसृष्टीवादाकडे आपण येऊया. दृष्टीसृष्टीवाद म्हणजे हो ज्ञान, ज्ञानाचा विषय एकाच वेळेस आहे. आता ऐकून जा, कळणं कठीण आहे. माझं बुद्धी तुझ्या ठिकाणी आसक्ती असेल, तुझ्या ठिकाणी जीवदशा असेल असं वाटत जरी असलं तरी मला गणित सोडवायचं झालं. तो विषय असा की जगाला जग ज्ञान कार्य का जग अज्ञान कार्य, काय कळायला लागलं रे कोणाला. जग अज्ञान सत्ता आहे का ज्ञान सत्ता आहे, कुणाच ठोक. आता विषय सांगतो बरं, ऐकून जा, नुसतं ऐकून जा. आता हे कळत नाही म्हणून सोडून देऊ नका, पण ऐकलं राहू नका. हे तुम्हाला ज्ञानराज, तुकोबाराय, भगवान व्यास, भगवान शंकराचार्य त्यांचेही विचार आहेत. आणि हे विचार ज्याच्या मनात बसले असा जो महात्मा खूप वेगळा असतो झालं. ते खूप वेगळं असतं. काय सांगू, त्या महात्म्याचं वर्णन नाही करता येत नाही. तसं नाही. एक उदाहरण सांगतो. गुरुजी सांगतात मला, आता गुरुजी मला सांगायला लागले. ते कसं, कामधेनू एक गाय आहे, दत्तापाशी आहे ना गाय, ते कामधेनू गाय. ते कामधेनू गायचं असं आहे की ज्याने जी इच्छा केली त्याला ते पूर्ण करते, तेच नाव कामधेनू. मग त्या कामधेनूने कोणतंही तुम्ही इच्छा करा तिथं बरोबर ते पूर्ण करते, तिचं नाव कामधेनू. हे लक्षात आलं ना. आता अशी कामधेनू गाय असणारी, ज्याची जी इच्छा ते पूर्ण करणारी झालं, त्याला कामधेनू म्हणावं. काम याचा अर्थ इच्छा पूर्ण करणारी गाय, मग ते कामधेनू. अशा कामधेनू गाईला या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी किती एकत्र केलं त्याची बरोबर होईल, नाही कळायचं. मग नाही तुकोबाराव, बहु दुधडी जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. तुकोबाराव म्हणतात संताचा तो महिमा बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. संताचा महिमा, संताचं ऐश्वर, संताचं वैभव बहुत दुर्गम आहे. शब्दाचं काम नाही जाय, शब्द पांडित्याचं काम नाही, अनुभवाचं काम आहे.
आता अनुभवाच्या कामाला उदाहरण कोणतं देऊ तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला अनुभवाच्या उदाहरणाला एक दिला जाईल अनुभव करण्याकरता. ते विषय पर्याय नाही झालं, कारण दृष्टीसृष्टीवाद आहे ना. आता दृष्टीसृष्टीवाद म्हणजे दृष्टी म्हणजे ज्ञान, सृष्टी म्हणजे पदार्थ. आता दृष्टीसृष्टी ही वाद म्हणजे रीत. या जगाचं स्वरूप आणि जगाचं ज्ञान, हे जगाचं स्वरूप आणि जगाचं ज्ञान हे दृष्टीसृष्टी म्हणावं, जगाचं ज्ञान दृष्टी म्हणावं आणि जग सृष्टी म्हणावं. पदार्थाला सृष्टी म्हणावं, त्या पदार्थ ज्ञानाला दृष्टी म्हणावं. हे तुम्हाला कळून दिलं. पण याला आयुष्य किती, नाही ते किती काळ राहू शकतं. तर अरे नाही झालं, सांगतो तुम्हाला आता कळून जातं. माझे गुरु सांगा, जगा चुटकी वाजवायला वेळ, पण चुटकी वाजवण्याच्या इतकंही याला आयुष्य नाही. इतकी जगाची निकसता आहे. चुटकी वाजवलं तरी वेळ आहे, पण ही चुटकी वाजवायच्या आधीही वस्तू नाही. याचं नाव दृष्टीसृष्टी. काय कळतं. आणि ह्याला भगवंताची कृपा झाल्याशिवाय, श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय हे वर्म कळतच नाही. कथा कीर्तन करता येईल, हे बाकीचं सगळं करता येईल, पण हे कळत नाही झालं. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हेच राडगाडीचं माल चालू करायचं. हो, ही इकडचं असं मान करूच तर याला आयुष्य नाही. डोळ्याचं पातळ होऊस तर आयुष्य नाही. ही दृष्टीसृष्टी. ही माऊली म्हणते, ज्ञानोबराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराज म्हणतात, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होता जाता तो पाय. सांग आता किती वेळेस होते. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होता जाता तो पाय. तो म्हणजे जो महात्मा झालेला, ज्याला वृत्तीचा प्रकाशक झालेला, ज्याला वृत्तीचा प्रवाह कळतो आहे, जो ज्ञानसाक्षी कोणी वृत्तीला पाहतो त्यालाही कळत असतं. एक दुसरा प्रश्न असा की माऊली म्हणते, नाथा तुम्ही सांगितलं पण मी सांगू का बरं. म्हणजे सांगा तुम्ही माऊली. मग माऊलीने सांगितलं, लागून डोळा उघडी तो कोटी वेळा घटमोड होते. डोळ्याचं पाचक लागून कोटी वेळ सृष्टी होती जाते. सांग कुठे जग आहे. ज्ञानोबाऱ्याचे विचार आहेत, नाथांचे विचार आहेत. कळतं का हे नाही कळते. आणि हे कळलं तर परमार्थ वर्म कळतो. हो, हे लागून डोळा उघडीचे तो कोटी वेळ सृष्टी होती जाते. कोटी म्हणजे अनेक होते, ज्या याला मापच नाही त्याची उत्पत्ती नाशाला, नुसतं भ्रमरूप आहे. आणि भ्रमरूप पदार्थ म्हणण्यापुरतं असतो. स्वप्नात ते पदार्थ पाहायला आहेत का भोगायला आहेत. पाहायला. तसं देहाधिक जगत पाहायला भोगायला नाही. आता तुम्ही कसं करता. पैसा कशाला मिळवायला, वाडा कशाचा लोकांना चांगलं म्हणाला, बायका पोरं कशाला आपलं एक परपंच वाढवायला. अरे हे सगळं चुकीचं आहे ना. साधूंच्या दृष्टीने सगळं चुकीचं आहे. हो, तसं नाही झालं. निव्वळ बुद्धिहीन माणसाचा विचार आहे हे. परमार्थ दृष्टीनं रामप्रभूसारखे, सुखाचार्यासारखे, याज्ञवल्क्यसारखे, दत्तगुरूसारखे त्यांची ही मजा आहे. त्यांची मजा आहे, तुमच्या आमची नाही मजा. आपलं ज्ञानोबराय, नाथ महाराज, तुकोबारायची कृपा म्हणून हे आपल्याला ऐकायला तरी यायला लागलं, नाहीतर शक्य नाही. पदार्थ ज्ञान एकाच वेळेस आहे. ज्ञान आणि पदार्थ, अगोदर पदार्थ नंतर ज्ञान नाही. अगोदर ज्ञान नंतर पदार्थ नाही झालं. पदार्थ आणि पदार्थाने एकाच खाली. याला दृष्टी म्हणा, याला उत्पत्ती नाही, याला नाश नाही, असं त्याचा अर्थ. ज्या पदार्थाची उत्पत्ती नाही, ज्याचा नाश नाही, प्रतीची मात्र आहे, त्याला प्रातिभाषिक म्हणावं, त्याला जग म्हणावं. जगाची उत्पत्ती नाही, जगाचा नाश नाही. जग हे चित्र आहे, चित्राची उत्पत्ती नसते, नाश नसतो. हे जगच चित्ररूप आहे. तर काय वाटतं, शक्य आहे का. ते गुरुजींनी सांगून गुरुजींचं वागावं झालं किंवा आबाने किंवा आणखी त्याची कोणी महात्मा असतील तसे. हो, नाही झालं. आणि याच्याकरता नरदेह भगवंतांनी हे कळण्याकरता दिला आहे. परमार्थ याच्याकरता करायचा आहे. नरदेहाचा मुख्य कर्तव्य हे आहे. नाहीतर मग काय चाललेलं राडगाड की त्याचा विचार नाही करता. म्हणून दृष्टीसृष्टीवाद हे व्यासांनी सांगितलं, वाल्मिकी कृष्ण उत्तर रामानं सांगितलं,
योग वासिष्ठात सांगितलं वशिष्ठांनी. म्हणून त्याला एकच अनुभव करायचा. दृष्टी जर असेल तर तुमचं ज्ञानशक्ती, आणि सृष्टी जर असेल तर वृत्ती ही सृष्टी आहे, पदार्थ आहे, आणि त्याला जाणण्याचं ज्ञान आयुध्याच्या वृत्तीद्वारे दृष्टी आहे. आणि हे दोन्ही एकाच वेळेस एकाच क्षणात मावळतात. उत्पन्न म्हणल्यावर तिथंच नाश आहे. तुम्हाला कळेल का सांगतो. सूर्य उदय झाला तिथंच तो मावळतो. सूर्य उदय झाला ती जागा रिकामी एक नाही. मग जिथं उदय झालं तिथं मावळतो. तसं आता इकडे चाला अनुभव करू आपण. वृत्ती जिथं निर्माण होते तिथंच मावळते. कळते का हे? तुम्ही करतच नाही तर. वृत्ती जिथं उत्पन्न होते तिथंच मावळते. हे कळण्याचा परमार्थ आहे. तसं नाही ते झालं. मिठाचा खडा पाण्यापासून होतो, मिठाचाच मावळतो. पण असे काही पदार्थ आहेत, दगड पाण्यात राहतो पण पाणीरूप होत नाही, मीठ मात्र पाणीरूप होत आहे. असंच काही लोक झालं. म्हणून विषय इथं चालला आहे. शंकराचार्य, वेदव्यास व वाल्मिक ऋषी यांनी जगाविषयी दृष्टीसृष्टी एक विषय सांगितला. दृष्टी आणि सृष्टी या शब्दाचा अर्थ उत्पत्ती, पदार्थ आणि पदार्थ ज्ञान एकाच क्षणी असं म्हणावं. आणि हे यांनी सांगितलं. म्हणजे हे वेदानुसार हे आहे. आणि हे नाही कळलं म्हणजे मग ते कोणते महत्त्वाचे असते? भेदवाद येते. आणि भेदवाद असला की तुम्हाला कधी सुखाचा पत्ता नाही. भेदवादामध्ये दुःख आहे. झालं सांगू तुम्हाला, हे प्रत्येकाचं का जमत नाही हो. बाप मुलाचं जमत नाही, भाव जमत नाही, बाया बायांचं का जमाना. कुणा कसं काय. किती वडा ताणून करून घ्या, त्यांना नाराजीच आहे. याचं काय कारण? बाप मुलावर नाराज, मुलगा बापावर नाराज, आईवर मुलगा नाराज, आई मुलावर नाराज. तुम्ही असं हे कशामुळे, काय कारण आहे? ते एका नाळाचे एक रक्ताचे असलेले. याचं एकच कारण झालं. एकाच पाण्यावर जगणारे, एकाच आईचे मुलं एका पाण्यावर जगणारे पण एकमेकाचा खून करतात. काय कारण हे कुठं कळायला लागलं? ती कुणाची गोष्ट? तुमची आमची नावं. एक उदाहरण सांगतो मोठ्याचं कळण्याकरता. ते मोठेच असं पण कळण्याकरता. राम, लक्ष्मण, सीता हे असे वनात फिरत होते. वनात फिरता इथं रुद्रपापनाशीचं ठिकाण आहे. तिथं आल्यानंतर ह्या दोघांनी, सीतेने रामाने विचार केला. सीता रामाला म्हणले, का आपण दोघं तरुण अवस्थेमध्ये असताना लक्ष्मणाची काय गरज आपल्याला यायची? बुद्धिहीन कसं असतं हे लक्षात ठेवून, ह्याचं काय कारण हे बी लक्षात ठेवा. साधू संतांचे विचार ऐकून सोडून द्यायचे नाही, ऐकून डोक्यात ठेवायचं आहे, ऐकून अनुभवात आणायचे. तर हे जमलं नाही तर काय नवे का उपयोग होणार नाही. आणि वाटलं दोघांच्या वर्षी काय, आम्ही दोघं तरुण अवस्थेत म्हणून माझे गुरुजींनी सांगावं की जिथं नवरा बायको तिथं आपण होऊन जाऊ नये, गुरु शिष्य आहे तिथं आपण होऊन जावं. काय सांगावं गुरुजींनी झालं. कारण नवरा बायको ठिकाणी काय विचार प्रपंचाचे राहणार ना. आणि साधू संतांच्या घरी गेलं सद्विचारच राहणार ना. मग कुठं जावं, कोणी जावा याचंही कळत नाही. आमच्या गुरुजींनी सांगा, बोललेलं सोय प्रपंचिक लोकांना जाऊच नाही बोललेलंच आहे. आणि न बोलवता साधूच्या घरी जावं. पण हे सगळं उलटच. त्यांची वाट पाहिजे. साधून का आम्हाला बोलवलं, बाबाने आम्हाला बोलावलं पाहिजे. अरे खैटर खाणाऱ्या नालायका, तुला तिकडे खेटर बसतात तर तिकडे थोबड घालतो असतो. कोण बरं बोलतो रे प्रपंचामध्ये? कारण ते ठीक घालण्याच आहे तिथं. संसार दुःखामुळं चौकडी इंगळ विसरत नाही कोटी रात्रंदिवस तळमळ. संसार हे दुःखाचं इंगळ आहे. एक इंगळाची शेज आहे. झालं इंगळ म्हणजे कोळसा, रसरशीत लाल जरज कोळसा. आणि त्याच्यावर तुमचं सुख बघतं रे. किती बुद्धी नाहीत बरं तुम्ही. बरं सांगणारे तुकोबार आहेत, सांगणारे नाथ महाराज आहेत, सांगणारे माऊली ज्ञानोबा आहेत. कोण सांगतं ह्याची किंमत कळलं पाहिजे तुम्हाला. संसार दुःखामुळे चौकडी इंगळ विसरांती नाही कोटी रात्रंदिवस तळमळ. हे जन्म आणि मरण संसार, त्याच्यामध्ये त्रिविध दुःखाचे इंगळ आहे. चिंगळ लाल जरच कोळसे आहे. चौकडी इंगळ विसरांते नाही कोटे. कुठे विसरते?
समाधान आहे कुठं नाही जा कोणापाशी जा बोलता बोलता झटका बसतोच हो हो कुठेही जा आईकडे जा बाईकडे जा भावाकडे जा बापाकडे जा संसार दशामध्ये हे एकमेकाला धक्केच आहेत न कळण्याचे परिणाम आहेत तिचा कुठेही जा तुम्ही नक्की तुम्हाला धक्का बसणारच कारण त्याला एकच माझी गुरु सांगा हागंदारीला गेलं सुगंध येत नसतो बस तसं हे प्रपंच एक हागंदारी आहे जर आणि त्याच्यात तुम्हाला दुःख शक्य सुख म्हणून शक्यच असं सुख भरायचा विचार आहे ज्ञान भरायचा विचार नाही हो मूर्खा विवेक रुचना अरे आम्ही शहाणे तुला दुःखाचं स्वरूप सांगतो पण तू मूर्ख आहे आमचे विचार तुला पटत नाहीत असं ते मोठमोठे ते इथं म्हणून काय उपयोग नाही म्हणून दृष्टीसिद्धवाद हे रामप्रभूला सांगावं वैशिष्ट्याने दृष्टीसिद्धवाद याज्ञवल्क्यनं दत्तगुरूंनी शुकाचार्यांनी कपिल मुनींनी यांची दृष्टीसिद्धवादाचं लक्षण दृष्टीसिद्धवाद म्हणजे पुन्हा याच्यावर आणखीन सांगतो आमच्या गुरूंनी सांगा संकल्प झाला त्याच वेळेस तुम्हाला असं वाटावं काय विश्वास आहे संकल्पावर बरोबर ती मेला हे पाहायचं असतं पाय मारतात आणि जर संकल्पाचा दृश्य ठरला संकल्पाची उत्पत्ती नाही झालं मनाची उत्पत्ती नाही झाली मन स्वप्न जसं आहे तसं मन अज्ञानरूपी झोपेतलं एक व्यवहार आहे अज्ञानरूपी माऊली 15 अध्यायामध्ये सांगतात आपल्या अज्ञानासाठी नसता अर्थावले अर्जुना हे तुझ्या न कळल्यामुळे रे ही संसार त्रिभुवन रूपी निर्माण झालं आणि स्वप्न अज्ञानाचं कार्य दुःखरूप असतं अज्ञानाचं कार्य दुःखरूप असतं लहान मुलाला मांडीवर हागल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर आचमन घेता का चुंबन घेता का त्याला फेकून देता झालं तसं प्रपंच घाव नाही वेड्यावर कळना झालं वकील झाला काय सण डॉक्टर झाला काय देव झाला काय सगळे दुःख आहेत सगळे दुःख आहेत जो दिखिया बाबा सो दुखिया सुखिया कोई नाही वही नर सुखिया जिने म्हणतो दुखार हे सगळे दुःख आहेत दुःखाचे अनेक प्रकार आहेत पण याचं एकच कारण जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाची भेट नाही झाली ज्यावेळेस तुमच्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्यावेळेस मग खरं सुखाची अनुभूती आहे झालं म्हणून तुम्हाला विवेकानंदाचं चित्र माहीत आहे त्यांचं परमहंसाचं चित्र माहीत आहे तुम्हाला सासंताचं चित्र माहीत मनात कुठे बिंबत आहे मनामध्ये फक्त पैसा पाहिजे झालं मनामध्ये विलास पाहिजे झालं त्याच्यामुळे परमार्थ येणार नाही आता विवेकानंदाचे काय चिंतन तुम्ही सांगता पण विवेकानंद चिंतन सांगता पण तुम्ही अंगावर घेतात का एवढा मोठा वायसरा पण परमहंस रामकृष्ण परमहंसाच्या समोर हात टेकतो आणि त्यांनी सांगितल्याबरोबर काम भागलं आणि पुन्हा इंग्लंड देशाला गेलो काय म्हणला काय कसं करता वाचायचं आहे हो ही तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वरूपाला ओळखत नाहीत तोपर्यंत राजा झाला काय आणि भीक मागा लागला काय एकाच वर्गात आहे राजाही त्याच वर्गाचा आहे आणि भिकारी बी त्याच वर्गाचा आहे म्हणून ही दृष्टीसिद्धवाद म्हणजे पदार्थाचं ज्ञान एकाच क्षणी आहे त्याला याला उत्पत्ती नाही याला क्रम नाही याच्यात पदार्थ नाही याच्यात ज्ञाता नाही नुसतं एक भ्रम आहे म्हणून याला दृष्टीसिद्धवाद आणि कुणी गायला आद्य गुरु शंकराचार्य कोणी गायला वेदव्यासाने कोणी गायला ज्ञानराजाने कोणी गायला तुकोबाराने कोणी गायला नाथराजाने हो दृष्टीसिद्धवाद हरिपाठ कुठं आलं बरं काय कळत तुला लटिका व्यवहार संपला की विषय कळतं का हरिपाठ लटिका व्यवहार सांगितलं झालं लटका म्हणजे ज्याला आयुष्य नाही त्याला लटकं म्हणावं हो ज्यात सत्यपणा नाही त्याला लटकं म्हणावं ज्यात खरेपणा नाही त्याला लटकं म्हणावं आणि ज्याला वेळ आयुष्य नाही त्याला लटकं म्हणावं म्हणून लटिका हा सर्व वायरधार हरिविन तुमचं जन्म मरण तुमची वृत्तीची उत्पत्ती स्थिती तुमच्या सुखापासून सगळं क्षीण आहे त्याला वायरधार हरिविन क्षीण आहे झालं असा त्याचा बस ना
आपण गेलो नाही रे, हे नाही कळत आपलं. उगं तुम्हाला आलंय नशिबाने म्हणून विठ्ठल विठ्ठल. उगं माझं काय गुरु यांच्या ते नाहीतर काय खरं, नाहीतर हे प्रपंच काय कोणी करत आहे. प्रपंच करायला अक्कल नसते. प्रपंचाला एक विश्वासघात करणारं आणि नीती न ठेवणार त्याचं प्रपंच वाढत असतो. नीतीचा प्रपंच वाढतच नाही. दृष्टीशिक्षण फार मोठं प्रकरण आहे. अरे